नमस्कार, मी केशव माळी, मायरो सेल्स एक्झिक्युटिव्ह. आज आपण बेळगाव जिल्ह्यामधील आथणी तालुक्यातील मोळे या गावी आपण आलेलो आहोत. आपण विश्वनाथ बनसोड यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आपल्या कंपनीचे बरेच प्रोडक्ट्स या शेतकऱ्यांनी वापरलेले आहेत. जाणून घेऊया आपल्या स्टीम असेल किंवा बाकीचे जे प्रोडक्ट आहेत त्यांचे वापरल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये जी मिरची आहे त्या मिरचीमध्ये काय बदल झाला याची प्रतिक्रिया ते कसे देतात पाहूया. नमस्कार. मी मायरस कंपनीचं बरेच प्रोडक्ट वापरलेलं आहे. त्याच्यात खास करून सॉईल आणि मिडबूस्ट हे खाली अळून घेतलं. बर. त्या रानामध्ये गेल्या 20 वर्षाच्या पूर्वीपासून ते शेततळून त्याच्यामुळे रानात फर्टिलिटी नसल्यामुळं हे आमचं पहिलंच पीक असल्यामुळं त्या झाडाला हे नव्हतं, वाढ नव्हतं. झाड पूर्णपणे उचमलं, निर्जीव राहिलं होतं. हा. त्यानंतर सॉईल आणि मिडबूस्ट त्याची अळवणी घेतली पहिला. झाड अळवणी घेतल्यावर एक 4-5 दिवसांना लगेच पिकअप घेतलं. नंतर वरती स्टीम आणि फ्रीबूस्ट मिडबूस्ट त्याचं कंटिन्यू जरा 2-3 स्प्रे घेतलं. त्याच्यानंतर आता झाड एकदम व्यवस्थित आहे, हेल्थी आहे आणि सेटिंग एकदम बऱ्यापैकी सेटिंग झालेलं आहे. आणि त्याच्यात हे खास करून रोग निरोधक शक्ती, ह्युमिनिटी पॉवर जास्त असल्यामुळं रोग नाही काय, एकदम झाड चांगलेलं आहे. आणि खास करून फुल गळत नाही. म्हणजे जेवढे काही फुलं आहेत त्याचं सगळं फळामध्ये रूपांतर झालेलं आहे. फुल गळत नाही आणि सेटिंग एकदम व्यवस्थित प्रमाणे सेटिंग झालेलं आहे. आता माझ्या मतेनं मायरस कंपनीचं स्टीम होऊ दे किंवा मिडबूस्ट होऊ दे, सॉईल होऊ दे, चांगले रिझल्ट आहेत आणि मी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. आणि तुम्ही पूर्ण समाधानी आहात. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना हे सांगणार की माझा स्वतःचा अनुभव आहे. कोण सांगितलेला नाही आणि कोणाचं कुठं वाचलेलं नाही, स्वतः करून बघितलेला अनुभव आहे. मी हेच शेतकऱ्यांना सांगणार, जे आहे रिझल्ट त्याचं सांगणार. ठीक आहे. आभार आहे. धन्यवाद.